हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी इथले माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश पालखे यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी 2021 ते 2023 या कार्यकाळात जवळपास 40 लाख रुपये आणि सध्याच्या ग्रामविकास अधिकारी स्मिता बोंदर्डे यांनी 6 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केलाय। याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती, परंतु मोकाशी यांनी दुर्लक्ष करून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्यानं पालखे यांनी वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली। संबंधित प्रकरणाची सुनावणी होऊन त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते। मात्र गटविकास अधिकारी मोकाशी यांनी चौकशी न करता प्रकरण लांबणीवर ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप पालखे यांनी केलाय। सोमवारी दुपारी 3:30 वाजता त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी उद्धव महाले यांच्या कार्यालयात जाऊन स्वतःला कोंडून घेतलं। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन संबंधित प्रकरणाचा पंचनामा करून आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण पंचायत समिती कार्यालयातून बाहेर येणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला। पालखे यांच्या या पवित्र्यामुळे पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। हातकणंगले पोलिसांना पाचारण करण्यात आलं, मात्र पालखे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर सायंकाळी उशिरा पोलिसांनी दरवाजा मोडून सतीश पालखे यांना ताब्यात घेत त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय। याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित प्रकरणाबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल पाठवावा असा आदेश दिला होता। चौकशी अहवाल तयार असून तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करून पुढील कार्यवाही केली जाईल असं सांगितलंय।